आणि बातमी आहे डोंबिवलीतून। डोंबिवलीत इंडो अमाइन्स कंपनीत सकाळी 10च्या सुमारास भीषण आग लागली होती। आगीनंतर जवळपास तासभर इथे स्फोट होत होते। ही आग लागली तेव्हा सुरुवातीला इथे कामगार होते, मात्र सतर्कतेमुळे आग लागल्याची माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्यात आलं असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीमुळे झालेल्या स्फोटांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या कंपनीमध्ये आज आग लागली आणि या दोन्ही घटना डोंबिवली MIDC फेज 2 मधल्या आहेत। मी सध्या त्याच ठिकाणी आहे जिथे ही आग लागली होती। आज सकाळी 10:30च्या सुमारास ही आग मोठ्या प्रमाणात पेटलेली होती। सुदैवाने ज्यावेळी ही आग लागली तोपर्यंत कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले नव्हते। कंपनी सुरू व्हायची होती त्याच्या आधी ही आग लागली। जे नाईट शिफ्टचे कर्मचारी होते ते सगळे कर्मचारी आग लागल्याच्या नंतर हळूहळू बाहेर पडले, त्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे आणि सध्या आतमध्ये कोणी नाही आहे असं सांगण्यात येतं आहे। शेतीसाठी लागणारं जे फर्टिलायझर आहे ते या ठिकाणी उत्पादित केलं जायचं। तर मालदा ही जी कंपनी आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक चिप्स तयार करायचं सामान होतं आणि या दोन्ही सामानांना, इथे असलेल्या रसायनांना आणि मालदा कंपनीमध्ये असलेल्या केबल्सला आग लागली, त्यामुळे ही आग वाढली। आता देखील आपण पाहिलं तर संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य आहे। हा जो धूर आहे तो केमिकलचा धूर आहे आणि आसपासच्या प्रदेशामध्ये पसरल्यामुळे त्याचा त्रास इथल्या लोकांना होतो आहे। अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे। काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण कंपन्या इथून हलवण्यासाठी सरकार दरबारी एक रिपोर्ट तयार करण्यात आला होता आणि डोंबिवली MIDCतल्या कंपन्या आता इथून हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, मात्र ते कधी होईल याची शाश्वती कोणीही देत नाही आहे। त्यामुळे डोंबिवली MIDC आता एक टाइम बॉम्ब बनली आहे असंच आपण बोलू शकतो। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली। दरम्यान इंडो अमाइन्स कंपनीचे संस्थापक नारायण माने यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली पाहूया। तर कंपनीमध्ये थोडं काहीतरी समजलं नाही एक्झॅक्ट आग कशामुळे लागले, पण बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे आणि आग थोडी असतानाच आम्ही सर्व आमच्या कामगार लोकांना लगेच आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। थोडं आमच्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे, पण ठीक आहे, कुठल्या प्रकारचं जीवितहानी न झाल्यामुळे कामगारांना आम्ही सगळ्यांना व्यवस्थिशीर सुरक्षित बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मोठासा धोका झालेला नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।